उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधला वाद आता पोस्टरबाजीपर्यंत आलाय। नवी मुंबईत स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल अशा आशयाचे पोस्टर्स येते लागले। माजी खासदार करणार असा इशारा गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदेंना दिला। त्यानंतर त्यांच्याच घरात तीन माजी आहेत। गणेश नाईकांना स्मृतिभ्रंश झाला असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदेंनी दिलं। आता त्याच आशयाचे पोस्टर शिंदेंच्या शिवसेनेने नवी मुंबईत लावले आणि गणेश नाईकांना पुन्हा एकदा डिवचले। तुम्ही आणि शेवाळे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती गणेश नाईक संदर्भात, काय नेमकी चर्चा झाली होती त्या बैठकीत? तुम्ही तक्रार केली होती? गणेश नाईकांचा हा विषय शेवटचा होता, तो काय प्रायोरिटीवरचा नव्हता। नवी मुंबईला काही गोष्टी सुरू आहेत, तर ते होऊ नये यासाठी प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं तिथल्या तिथं जो काय आम्हाला आउटपुट मिळायचा होता तो माननीय देवेंद्रजींनी दिला। सन्मान्य गणेश नाईक साहेब असो किंवा एकनाथ शिंदे साहेब आहे, दोघेही नेते हे वरिष्ठ नेते आहेत। त्यांच्यामध्ये निश्चितपणे समन्वय साधून उचित निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल।